अरे माझं मटकं कुठे चाललंय? थांब थांब, अरे थांब. सगळ्या मेहनतीवर पाणी सांड. आता एवढ्याच्या पाण्यात अख्खा दिवस कसा घालवू मी? त्या वर्षी विजयनगरमध्ये अजिबात पाऊस पडला नव्हता. त्यामुळे लोकांना पाण्याच्या एका थेंबासाठी देखील खूप दूर जावं लागायचं. जिथे लोक पाण्याच्या एक एक थेंबासाठी भांडत होते तिथे रवी देखील खूपच दुःखी झाला होता. बापरे, आता हे कसं काय झालं? कदाचित आजचा दिवसच खराब आहे माझा. अरे बाळा, ऐक रे. अरे तू तर पडलास. मी म्हातारा आहे, नाहीतर मीच तुला उचललं असतं. आता पटकन उठ आणि चटकन मला थोडंसं पाणी दे बरं प्यायला. पाणी? अरे घाबरतो तर असं आहेस की जणू मी तुझ्याकडे सोनं मागितलं. अहो बाबा, आजकाल पाणी सोन्याहून कमी आहे का? असं ठीक आहे, देतो. थोडं आणखी पाणी दे. अजून पाणी? राहू दे, मीच घेतो स्वतःच्या हातात. सगळं पाणी प्यायला काही हरकत नाही. असं म्हणतात की पाणी पाजणं तर पुण्याचं काम असतं. बाळा, तू खरंच खूप दयाळू आहेस. ज्याप्रमाणे तू या म्हाताऱ्या बाबाची मदत केली आहे त्याचप्रमाणे सगळ्यांची मदत करत राहा. तुझ्यावर देवाची कृपा होईल. तहानेने घसा सुकलाय आणि बाबा सगळं पाणी प्यायलेत. आता काय करू? पाणी? हा काय चमत्कार आहे. वाह, केवढं निर्मळ आणि गोड पाणी आहे हे. कसे आहात रवी दादा? मी ठीक आहे. तुझा पाय अजून ठीक नाही झाला वाटतं. काय सांगू दादा, हकीम, वैद्य, औषध सगळं झालं पण काहीच फायदा नाही झाला. अरे धीर धर, ठीक होईल. बरं, चाललायस कुठं एवढ्या उन्हामध्ये? हकीमजींकडे. कालपासून फातिमा तापाने फणफणते, तहान लागलीये. थोडं पाणी देतोस का? मी पाणी तर दिलं असतं करीम, पण मी आत्ताच सगळं पाणी प्यायलोय. मडक्यामध्ये एक थेंब देखील पाणी नाही उरलंय. आजचा तर दिवसच खराब आहे. काय दादा, मीच भेटलो होतो का तुम्हाला मूर्ख बनवायला? वाह, हे पाणी तर अगदी गुळासारखं गोड आहे. काय? मडक्यामध्ये पाणी? बघू तरी जरा. अरे अरे, हे काय करतोयस? अरे करीम, सांभाळ स्वतःला. अरे माझा पाय तर ठीक झाला. रवी दादा, तुमच्या पाण्यात खरोखर जादू आहे. अरे फातिमा, घे तू सुद्धा पी. दादा, माझा ताप गेला. हे पाणी खरंच जादुई आहे. अरे जे काम हकीम आणि वैद्य नाही करू शकले ते काम या पाण्याने केलं. ही काही जादू बिदू नाहीये, हा केवळ योगायोगच आहे. नाही नाही, करीम दादा अगदी बरोबर बोलत आहेत. ही गोष्ट तर सगळ्यांना सांगितली पाहिजे. हो, चल लवकर. नाही, धावत धावत. नाही नाही, उड्या मारत मारत. नाही नाही, नाचत नाचत. अरे ऐका, माझा पाय ठीक झाला. करीम, ऐक तरी. अरे कुठे चाललायस?
रवीच्या जादुई मडक्याची गोष्ट संपूर्ण विजयनगरमध्ये आगीसारखी पसरली आणि आश्चर्याची गोष्ट ही होती की त्या मडक्याचे पाणी कधीच संपत नसे आणि लोक ठीक सुद्धा होऊ लागले. अरे मी बरा झालो. रवी त्या बदल्यात कोणाकडून काहीच घेत नसे आणि मग एके दिवशी रवी मडकं घेऊन पटकन माझ्या बरोबर चल. माझ्या मालकाची तब्येत खूपच खराब आहे. अरे मागे हो आला मोठा. मोठा चतुर आहेस. ही गर्दी दिसते का तुला? हे सुद्धा पाणीच प्यायला आले. जा आणि तुझी वेळ यायची वाट बघता. या गरीब लोकांचे उपचार करून काय मिळेल तुला? थोडस धान्य. माझ्या बरोबर चल. माझे मालक तुझी झोळी नाण्यांनी भरून देतील. हे ऐकून रवी विचारात पडला की म्हणणं तर अगदी बरोबर आहे. श्रीमंत लोकांचे उपचार करून त्याची परिस्थिती नक्की बदलू शकेल आणि अजिबात विचार न करता तो जमलेल्या लोकांना उद्या या असं सांगून तिथून निघून गेला. आता असं रोज होऊ लागलं. रवी सगळ्यांना सोडून केवळ श्रीमंत लोकांचा उपचार करू लागला. आणि हळूहळू त्याच्या दुकानाच्या बाहेर लोकांची गर्दी कमी होऊ लागली. अरे बाळा, अहो बाबा तुम्ही. थोडस पाणी मिळेल का? हो हो नक्कीच, का नाही. ए रवी पटकन तुझा मडकं उचल आणि घोड्यावर बस. महाराणींना डास चावला आहे. हो 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 लगेच आलो. फक्त आधी बाबांना पाणी पाज तुम्ही. अरे महाराणी आजारी आहेत आणि तुला इतरांना पाणी पाजण्याची पडलीये. जर महाराणी पाणी पिऊन ठीक झाले ना तर ही सगळी नाणी तुझी होतील. कळलं का? काय? चला ना. जादुई पाण्याचा राणीवर काहीच परिणाम होत नव्हता. मला तर आधीपासूनच संशय येत होता. जे काम आमची जडीबुटी नाही करू शकली ते काम पाणी कसं काय करेल? महाराज हा केवळ एक धूर्त माणूस आहे. शिपायांनो पकडा याला. तो बघा. नाही, दरवाजा उघडा, दरवाजा उघडा. मूर्खा, दूर हो माझ्या समोरून, नाहीतर कायमचं मी तुला या राज्यातून बाहेर पाठवून देईन. महाराज मला क्षमा करा महाराज. रवी जीव वाचवून स्वतःच्या दुकानात येतो, मात्र तिथे कोणीच नसतं. त्याच्या लक्षात येतं की हे सगळं त्याच्या वृद्ध बाबांमुळे झालं होतं. रवीला त्याची चूक लक्षात येते की कशा प्रकारे त्याने काही पैशांसाठी गरीब लोकांची मदत करणं सोडून दिलं. खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. मला याचं प्रायश्चित्त करायलाच हवं. त्या दिवसानंतर रवी दररोज आपल्या दुकानाच्या बाहेर मडक्यामध्ये पाणी भरून ठेवू लागला. ते पाणी जादुई तर नव्हतं, मात्र त्याने सगळ्यांची तहान नक्कीच भागायची. त्या दिवसानंतर कोणीच तहानलेला गेला नाही, कारण रवीला कळलं होतं की दुसऱ्यांची मदत करण्या इतका मोठा धर्म कुठलाही नसतो. चंदूच्या वडिलांनी त्याच्यासाठी वारसा हक्कामध्ये खूप सारी जमीन सोडली होती, मात्र त्याला त्याची काहीच कदर नव्हती, कारण त्याने कुठून तरी ऐकलं होतं की एक जादुई औषधी आहे. म्हणून तो दिवस रात्र त्याच औषधीला बनवण्याच्या नादात असायचा. या गोष्टीचा फायदा घेऊन
गावातल्या लोकांनी त्याची सगळी जमीन हडपली होती. ही जडीबुटी काम तर करेल ना? हो हो, 100% उपाय होईल हो. ही घ्या नाणी. ह्याच्यावरून त्याची पत्नी रमा खूप चिडायची. अय्यो, सगळी जमीन तर विकून टाकलीत. आता जो जमिनीचा छोटा तुकडा उरला आहे त्याच्याकडे तरी लक्ष द्या, नाहीतर ती सुद्धा हातची निघून जाईल. फक्त एकदा का मी ते सोनं बनवणारं औषध बनवलं ना की मग आपल्याकडे पैसाच पैसा असेल आणि सुखाचं सुख. अय्यो, कोणास ठाऊक कोणत्या औषधीच्या भूताने झपाटला आहे यांना. भिक्षान देही, भिक्षान देही. प्रणाम महाराज. या महाराज या, विराजमान व्हा. पुत्र, तुझ्या सेवेने मी अतिप्रसन्न झालो आहे. खरंच का महाराज? मग तर माझं आयुष्य सत्कारणी लागलं म्हणायचं. फक्त जाण्यापूर्वी एका प्रश्नाचं उत्तर द्या. मी एका जादुई औषधी बद्दल ऐकलंय हो, जी कुठल्याही वस्तूला सोन्यात रूपांतरित करू शकते. हे खरंय का हो? अगदी खरं आहे. जेव्हा मी हिमालयात तपस्या करत होतो तेव्हा मी त्या जादुई औषधीला बनवण्याचा विधी देखील शिकून घेतला होता. काय? मिळाली. अय्यो, मिळाली. मला माहित होता महाराज. आता पटकन मला ते औषधी बनवण्याची पद्धत शिकवून टाका हो महाराज. त्यासाठी तुला खूप मेहनत करावी लागेल. अहो, इतक्या वर्षांपासून मेहनतच तर करतोय. तुम्ही केवळ पद्धत सांगा हो, मी ते नक्की करेन. तर मग नीट ऐक. तुला एक केळ्याचं झाड लावावं लागेल आणि त्याला रोज पाणी द्यावं लागेल. बस? अरे, हे तर खूपच सोपं काम आहे. माझं म्हणणं पूर्ण ऐकून तरी घे. जेव्हा ते झाड मोठं होईल तेव्हा हिवाळ्यात त्याच्या पानांवर दवबिंदू जमा होतील. तुला त्या दवबिंदूंना या बाटल्यांमध्ये जमा करायचं आहे. बाटलीमध्ये दवबिंदू? ते सुद्धा झाड लावून? अहो महाराज, एखादी सोपी पद्धत सांगा ना. सोपी पद्धत? मग तुला हे जमण्यासारखं नाही. अय्यो, थांबा महाराज, थांबा. तुम्ही केवळ उपाय सांगा. मी पूर्ण जीव लावून मेहनत करेन ती झाड लावण्यासाठी. तर मग ऐक. जेव्हा तुझ्याकडे दवबिंदूंनी भरलेल्या अशा 5 बाटल्या जमा होतील तेव्हा त्यांना घेऊन माझ्याकडे ये. मी त्यांना माझ्या मंत्र शक्तीने जादुई औषधींमध्ये रूपांतरित करेन. मग त्या औषधींचा एक थेंब देखील कुठल्याही वस्तूला सोन्यात रूपांतरित करेन. हिवाळा तर वर्षातले फक्त काहीच महिने असतं की वो. त्यात अशा 5 बाटल्यांमध्ये दवबिंदू जमा करण्यात तर माझा जीव निघून जाईल हो, आणि अनेक वर्ष देखील निघून जातील हो. पण दुसरा मार्ग देखील नाही ना. चंदू शेत जमीन साफ करून त्यावर खूप सारी केळीची झाडं लावतो. आणि दिवस रात्र त्यांची काळजी खूप छान पद्धतीने घेतो. मकवा दळयो की जोरदार वारा, अखेर त्याच्या मेहनतीचं चीज होतं आणि झाडांवर खूप सारी केळी लागतात. अय्यो, तुमच्या मेहनतीची फळं बघा केवढी आली आहेत. आता घरात चोईकडे सोनच सोनं असेल का? सोनं? पण केळ्याचं सोन्याशी काय संबंध? केळी? अगं वेडे, मी केळींबद्दल नाही ग, तर केळीच्या पानांवर जमा होणाऱ्या दवबिंदूंबद्दल बोलतोय. त्यामुळेच तर सोनं बनवणारी औषधी तयार होईल ना, असं त्या साधू महाराजांनी म्हटलं होतं का? अय्यो, हे सगळं तुम्ही केळ्यांसाठी नाही तर दवबिंदूसाठी केलं. आता तुम्हाला जे करायचं असेल ते करा. आधी मला ही केळी आणून द्या, जेणेकरून मी बाजारात जाऊन ती विकू शकेन. अय्यो, दवबिंदू.
अय्यो तुझ्या नादात माझं हा? नुकसान झालं. आता आधी मला दवबिंदू जमा करू देत. फक्त एकच बाटली, अशा 5 बाटल्या जमा करण्यात केवढी वर्ष लागतील मला. तुम्ही दवबिंदू जमा करत बसा, मी चालली केळी विकायला. चंदू दरवर्षी केळीची झाडं लावायचा आणि त्यांच्यातून दवबिंदू जमा करायचा. इथे रमा तयार केळींना बाजारात विकून यायची. बघता बघता 5 वर्ष पूर्ण झाली आणि अखेर चंदूने 5 बाटल्या दवबिंदू जमा केले. अरे वा, मी करून दाखवलं. हा? अय्यो मी करून दाखवलं बघा. महाराज महाराज, हे बघा, या आहेत पूर्ण 5 बाटल्या दवबिंदू भरून. आता पटकन तुमच्या मंत्राने याला जादुई औषधी बनवून टाका हो महाराज. अय्यो आता चल पटकन सोन्याची थाळी बन बघू. आणखीन टाकतो. हे होत का नाहीये? सोन्याचं पान बन. हे पण नाही झालं. हे पण नाही. अय्यो हे काम का करत नाही हो? कारण अशी कुठलीही औषधी नसतेच मुळी. काय? ही तर फसवणूक आहे महाराज. तुम्ही आमची 5 वर्ष वाया घालवलीत की हो. अय्यो रमा, तू इथे आणि हे काय आहे ग? बघा. अय्यो इतकी सारी सोन्याची नाणी. हेच ते सोनं आहे ज्याच्यासाठी गेली 5 वर्ष तू सतत मेहनत करत होतास. म्हणजे जेव्हा तू शेती करून केळ्याची झाडं उगवत होतास तेव्हा रमा ती केळी बाजारात विकून यायची आणि हळूहळू तिने मेहनतीने एवढी नाणी जमा केली. हेच तर आहे तुझं ते सोनं. आणि हे कुठल्याही औषधीमुळे नाही तर तुझ्या परिश्रमाने जमा झालं आहे. पण ही गोष्ट मला तुम्ही आधी का नाही सांगितली? जर आधी सांगितलं असतं तर तू हे सगळं केलंच नसतंस. अय्यो मला क्षमा करा महाराज. माझ्या लक्षात आलंय की मेहनतच खरी जादुई औषधी आहे. त्या दिवसानंतर चंदू खूप मेहनत करू लागला आणि नीट समजून घेतल्याशिवाय कोणाच्याही म्हणण्यावर विश्वास ठेवायचा नाही. आलं का लक्षात चिरू? हो, तो चंदू केवढा मूर्ख होता. अशी जादुई औषधी असते का? मला तर सुरुवातीलाच कळलं होतं. अच्छा, माहितीये, ती तर मी थट्टा करत होतो आणि बघा ना, माझ्या थट्टेमुळे सगळ्यांना नवी गोष्ट ऐकायला मिळाली. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.